मोदी साहेबाच्या तोंडून आम्हाला एक वाक्य ऐकायला मिळालं. हं. आणि मग त्याच्यावर मला लक्षात आलं की देशाचा पंतप्रधान जर बांबूवर बोलत असेल हं. तर बांबूमध्ये नक्कीच काहीतरी मोठी अपॉर्च्युनिटी दडलेली आहे. अच्छा. म्हणून मी बांबूवर अभ्यास करायला सुरुवात केलं. हं. आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बांबू हे सस्टेनेबल मटेरियल आहे. बांबू हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. हं. आणि मग आपण बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये काम केलं पाहिजे असं मला कळलं. आणि मग मी बांबूच्या कामाला लागलो. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामधील तरुण तरुणींना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे बिझनेस असतील किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून किंवा कोणत्याही मार्गानं कशा पद्धतीनं त्यांना त्यांचं फायनान्शियल स्टेटस सुधारवता येईल यासाठी आपण या ठिकाणी मान्यवर व्यक्तींसोबत चर्चा करतोय. मग ते गव्हर्नमेंटमधले असतील किंवा ज्यांनी बिझनेस सुरू केले आहेत अशा लोकांचं सुद्धा मार्गदर्शन आपण घेत असतो. आणि आजच्या या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. पाशा पटेल सर यांच्याविषयी सांगायला गेलं तर तसा आपला हा अर्ध्या तासाचा जो कार्यक्रम आहे तो संपून जाईल. पण थोडक्यात मी सांगते. सरांनी एक प्रगतशील शेतकरी ते आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी लोकप्रतिनिधींमधून म्हणून सुद्धा विधिमंडळ असेल किंवा संसदेमध्ये काम केलेलं आहे. आणि त्याच्यातही त्यांनी एक प्रगतशील शेतकरी असताना जो काही अनुभव घेतला त्याचा फायदा लोकांना कशा पद्धतीनं होईल यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. आणि विशेषतः बांबूच्या लागवडीमध्ये त्यांनी विशेष योगदान दिलेलं आहे. आणि आज आपल्याला बांबूची लागवड तर याच्याविषयी सुद्धा आपण बोलू शकतो, पण त्याचबरोबर बिझनेस नेमका कशा पद्धतीनं करता येईल बांबूचा आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. सर, बांबूच्या बिझनेसविषयी किंवा फ्युचर नेमकं काय आहे, ग्रोथ कशी आहे हे तर आपण बोलूयाच, पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं पहिलं एन्काउंटर बांबूसोबत कसं झालं? म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कसं कळालं की बांबू एवढा फायद्याचा आहे? हे पहा की मी महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला आहे. हां. आणि लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्र आहे. हं. आणि म्हणून लातूर हे 400 किलोमीटरवरून रेल्वेनं पाणी आणून पिणारं देशातलं पहिलं शहर. हो. आणि मग पाण्याची ही जी सिच्युएशन तयार झाली ह्याचं कारण काय? तर पाऊस पडतो हे झाडामुळं, पडलेलं पाणी जमिनीत मुरतंय झाडामुळं. म्हणजे सगळं निसर्ग चक्र झाडावर अवलंबून आहे. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये अर्धा% जंगल आहे. मग गेली 20 वर्ष आमच्या जिल्ह्यातलं जंगल कसं वाढल ह्याच्यावर मी विचार करत होतो, अच्छा. बोलत होतो. परंतु काही केलं तर मार्ग सापडत नव्हतं की काय लावलं पाहिजे. मग एकदा 2017 मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक कमिटी तयार केली होती. आणि त्याच्यात मला पण घेतलं होतं. मी 1 महिना दिल्लीत होतो. आणि त्या काळामध्ये मोदी साहेबाच्या तोंडून आम्हाला एक वाक्य ऐकायला मिळालं. आणि मग त्याच्यावर मला लक्षात आलं की देशाचा पंतप्रधान जर बांबूवर बोलत असेल तर बांबूमध्ये नक्कीच काहीतरी मोठी अपॉर्च्युनिटी दडलेली आहे. अच्छा. म्हणून मी बांबूवर अभ्यास करायला सुरुवात केलं. आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बांबू हे सस्टेनेबल मटेरियल आहे. बांबू हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. आणि मग आपण बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये काम केलं पाहिजे असं मला कळलं. आणि मग मी बांबूच्या कामाला लागलो. अच्छा. हां, मला कळलं. पण याच्यामध्ये लागवड केल्यानंतरचा प्रश्न म्हणजे बाकीच्या उत्पादनाविषयी सुद्धा हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो की लागवड तर केली पण त्याला बाजारपेठ आहे का, त्याला किंमत किती मिळणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि त्या ठिकाणी मग येतो तो म्हणजे बिझनेस. तर सध्या आपल्या इथे जर समजा लागवड केलेली असेल बांबूची तर त्याच्यानंतर ते विकण्यासाठी काय प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे? हे पहा, आता खऱ्या अर्थानं म्हणजे एकतर वस्तू काय तयार होतात हा एक विषय आहे. हा, या वस्तू कोणकोणत्या तयार होतात? हा, पहिला विषय हा वस्तू काय तयार होतात आणि नंतर हा विक्रीचा विषय आहे. तर आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता पहिलं बांबूपासून तयार काय काय होतंय हां. इथून आपण जरा सुरुवात हो करू. हो. ह्याच्या आधी जुन्या काळापासून आपल्या इकडं धान्य ठेवायचे कणग्या, धान्य साफ करायचं सूप, टोपली, भाकरी ठेवायच्या टोपल्या, ह्या सगळ्या वस्तू ह्या बांबूपासून. म्हणजे आत्ता प्लॅस्टिक इंडस्ट्रीनं जे जे क्षेत्र व्यापलेलं आहे ते सगळं क्षेत्र पहिलं बांबूनी व्यापलेलं होतं.
परंतु बांबू आपण आता जसं प्लॅस्टिक स्वस्त बी आहे आणि मस्त बी आहे, दोन्ही हां. बी आहे, दिसायला आणि बी ते जास्त चांगलं आहे. दिवस टिकतं सुद्धा. हा टिकतंय बी. हां. आणि म्हणून बांबू गेलं आणि प्लॅस्टिक लोकांच्या हातात लागलं. आता आपण जर चायनासारखं ह्या बांबूच्या वस्तू दिसायला चांगल्या, सुंदर आणि टिकाऊ अशा जर आपण बनवायला जर सुरुवात केल्या, तर मला असं वाटतं की प्लॅस्टिक पुन्हा मागे पडल आणि बांबू पुढे येईल. पण आपल्याकडे उदाहरणार्थ मी हां. तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ आता हा माझा चष्मा आहे. हां. आता चष्मे तर सगळेच वापरतात लोक, हो. पण माझा चष्मा बांबूचा चष्मा आहे. मग ह्याच्यामध्ये चमत्कार काय आहे? हां. हा चमत्कार असा आहे की हा चष्मा लोखंडापासून, ॲल्युमिनियमपासून, प्लॅस्टिकपासून तयार झालेला नाही. हा बांबूपासून आहे. आणि बांबू हे सस्टेनेबल मटेरियल आहे. म्हणजे आता ही माझी घड्याळ आहे. हां. आता ही माझी घड्याळ कशी आहे की लोकांची बी घड्याळ आणि माझी घड्याळ, ही माझी घड्याळ कशी आहे, ही बांबूची आहे. हो. हे सस्टेनेबल मटेरियल आहे. म्हणजे काय की बांबू हवेतलं कार्बन खाल्लंय. नंबर एक म्हणजे कार्बन. माणसाचं दुश्मन काय आता? कार्बन आहे. हो. माणसाचं दुश्मन काय? तापमान आहे. आणि माणसाचं मित्र काय? ऑक्सिजन आहे. हो. तर ह्या बांबूनी मला लागणारं ऑक्सिजन सोडलेलं आहे आणि माझं दुश्मन कार्बन ते खाल्लेलं आहे. म्हणजे एवढं कार्बन त्याने इथं साठवून ठेवलेलं आहे, माझं दुश्मन साठवून ठेवलेलं आहे. आणि हे चष्मा मी जर लोखंडाचा आणि प्लॅस्टिकचा जर वापरला असता, तर इथं काय झालं असतं? ऑक्सिजन खाल्लं असतं आणि कार्बन टाकून ही वस्तू बनली असती. हो, ही बरोबर. उलट आहे. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की आता जगामध्ये म्हणजे मानव जात वाचवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सस्टेनेबल गोष्टी आहेत. आणि या सस्टेनेबल गोष्टी या बांबूपासून तयार होऊ शकतात. मी तुम्हाला थोडक्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे की आता काय काय बनवू शकतो. हे माझा चष्मा आहे, घड्याळ घड्याळ आहे. आहे, माझे सॉक्स आहेत. अच्छा. सॉक्स सुद्धा सॉक्स बांबूपासून? पण माझे बांबूचे आहेत. अच्छा. म्हणजे माणसाला काय काय लागतंय? अन्न, वस्त्र, निवारा, ऑक्सिजन. हो. ह्या चारही गोष्टी बांबू देतंय. हो. म्हणजे अन्न बांबूपासून, ते कसं काय बनवू शकतो अन्न? हा ना, बांबूपासून तुम्हाला राईस मिळू शकते. अच्छा. बांबूपासून तुम्हाला सब्जी तयार करता येते. बांबूपासून तुम्हाला लोणचं तयार करता येते. बांबूपासून मुरब्बा तयार करता येते. म्हणजे ह्या सगळ्या खायच्या वस्तू या बांबूपासून तयार होतात. अच्छा. आणि ह्या वस्तू तयार करण्यासाठी जे भांडं लागते तेही बांबूचंच लागते. पण ते जळून जाणार नाही ना? अजिबात नाही. ते कसं काय? तसंच असतं ते. हे हां. सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हे सगळ्या म्हणजे भांडे बांबूचे असू शकतात. त्याच्यानंतर हे खायच्या प्लेट बी बांबूच्या असू शकतात. आणि हे हे प्लेटमधलं पोटात घालायला जे चमचा लागतो ते सुद्धा बांबूपासूनच तयार केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट आता कशी आहे माहिती आहे का? आता ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहिल्या. आता आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो. हो. आता प्लॅस्टिकचं ब्रश आपण वापरून 3 महिन्यानंतर टाकलो हो. तर 1000 वर्ष तो कुजत नाही. परंतु जर मी बांबूचं ब्रश जर वापरलो तर 6 महिन्यामध्ये ते खतात रूपांतर होतंय. म्हणजे प्लॅस्टिकमध्ये बांबूच्या ब्रशमध्ये आणि प्लॅस्टिकच्या ब्रशमध्ये एवढा फरक आहे. माझं कांगवा आहे, प्लॅस्टिकचा कांगवा आणि बांबूचा कांगवा. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये एवढा जमीन आसमानचा फरक आहे. आता हे झालं लहान गोष्टी. हो. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मी चमत्कारिक गोष्ट सांगणार आहे. चमत्कारिक गोष्ट काय की आता विषय असा येतो की हे म्हणजे कंगवा झालं, चष्मा झालं, घडी म्हणजे झालं, दैनंदिन गरजेच्या वस्तू. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता मोठ्या गोष्टी बघूत आपण. आता 2050 नंतर पृथ्वीवर माणसाचं अस्तित्व शिल्लक राहील का नाही सांगता येत नाही. मी तुम्हाला याची पार्श्वभूमी ज्या सांगतो. पद्धतीनं ग्लोबल वॉर्मिंग हां. होते. हां. 2000 म्हणजे 1750ला या पृथ्वीवर पहिलं इंजिन जन्मलं. हे इंजिन ज्या दिवशी जन्मलं त्या दिवशी 280 ppm कार्बन होतं हवेमध्ये. कार्बनचं प्रमाण किती पाहिजे? 350 ppm. आता झालं किती? 430 ppm. आणि 450 झालं की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होणार आहे. 450 ppm कधी होणार आहे? 2050ला. 2050 कधी होणार आहे? 25 वर्षानंतर. 25 वर्षानंतर ही जर वेळ येणार असेल तर ही वेळ यायची कारणं काय? ही वेळ यायची कारण आहे फॉसल फ्युएल जाळल्यामुळं.
फॉसल फ्युएल म्हणजे काय? दगडी कोळसा, डिझेल आणि पेट्रोल. आता फॉसल फ्युएल जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि बायोफ्युएल जाळावं लागणार आहे. आणि फॉसल फ्युएल बंद करून बायोफ्युएल जर जाळायचं असेल तर ह्याला सोप्या सोप्या शब्दामध्ये कोण सांगितलंय? तर ह्याच्या सोप्या सोप्या शब्दामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलंय. मोदी साहेबांनी काय सांगितलंय की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब वो ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे ऊर्जा आता जमिनीच्या पोटातून काढायच्या ऐवजी जमिनीच्या पाठीवरून काढावी लागणार आहे. आणि ते जर काढायचं असेल तर तुम्हाला आनंद वाटेल अशी मी एक घटना सांगणार आहे. अच्छा. 20 जानेवारी 2026 म्हणजे याच वर्षी मागच्या आत्ता महिन्यामध्ये. हां. हां 20 जानेवारी 2026ला दाओसमध्ये स्वित्झर्लंडमध्ये आपल्या देशातली कंपनी आहे नोवेल बायोफ्युएल लिमिटेड. अच्छा. ऐकलं का? या कंपनीने कॅलिफोर्नियातल्या एका कंपनीबरोबर सामंजस्य करार केलाय. अच्छा. तो कशासाठी पण? हा तो सामंजस्य करार केलाय की बांबूपासून मिथेनॉल बनवायचंय. आणि हे बनणार कुठे? हा 26,000 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट टाकला जाणार. 1 बिलियन टन म्हणजे 10 लाख टन वर्षाला बांबूपासून मिथेनॉल बनवायचं प्रोजेक्ट टाकायच्या सामंजस्य करार 26 तारखेला म्हणजे 20 जानेवारीला झालेला आहे. हां. आता लक्षात घ्या हा चमत्कार काय? चमत्कार काय की जमिनीच्या पोटातलं 1 लिटर पेट्रोल काढून जर जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होऊ लागले. हो. आणि मग तुमचं माझं मरण हे कार्बनमुळे होणार आहे. मग आता कार्बन उत्सर्जन कमी करायचं आहे आणि मग ह्याला पर्याय काय? मग जमिनीच्या पोटात म्हणजे डिझेल पेट्रोल आणि कोळशाच्या रूपानं CO2 जे झोपलेलं आहे ते काढून जाळून हवेमध्ये वाढवण्यापेक्षा आता हवेतलं कार्बन खायचं, ऑक्सिजन सोडायचं आणि कार्बन खायचं. म्हणजे 1750ला जे प्रक्रिया झाली काय झाली की इंजिन तयार झालं. त्या इंजिनमध्ये जमिनीच्या पोटातलं इंधन वापरलं. आणि ते त्याच्यामुळे इंधनाने काय केलं? हां. ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं, ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं. आता आपल्याला काय करायचंय? कार्बन खायचंय आणि ऑक्सिजन सोडायचंय आणि त्याच्यातून इंधन बनवायचंय. आणि हे इंधन सस्टेनेबल एअर फ्युएल अच्छा. म्हणजे सगळ्या ठिकाणी सस्टेनेबल फ्युएल तयार करण्याचं काम आपल्याला करायचंय. समजा हे जर झालं 26,000 कोटी रुपये जर का समजा एक युनिट जर तयार होणार असेल तर गावागावातले शेतकरी आता ज्या शेतामध्ये काही सुद्धा होत नाही अशा रानात सुद्धा बांबू येऊ शकतं. आणि मग गावागावात पडीत असलेले क्षेत्र म्हणजे शेतकरी बांधावर, नदीच्या कडला, नाल्याच्या कडला, रस्त्याच्या कडला, घरच्या कडला 1 इंच सुद्धा जागा शिल्लक ठेवणार नाहीत आणि लोक बांबू लागवड करायला सुरुवात करतील आणि त्याला 5,000 रुपये टन पैसे मिळणार आहेत. आणि एका एकरला जर समजा 30 टन बांबू जर निघणार असेल तर 30 टन गुणिले 5,000 5 त्रिक 15 म्हणजे 1.5 लाख रुपयाचं मटेरियल 1 एकर मध्ये सगळं पण त्याला खर्च किती येणार मग? हा खर्च असा आहे बरं का की आता राज्य सरकार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आता एक कायदा तयार केलेला. आता त्यांनी आता 1 हेक्टर शेतकऱ्याला बांबू लागवड करण्यासाठी 7 लाख रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं 1 हेक्टरला. पण त्याच्यासाठी समजा एखाद्या शेतकऱ्याने अप्लाय केला, अर्ज केलेला आहे, तर त्याला ते पैसे किती लवकर मिळतात किंवा किती काळानं मिळतात? अर्ज मंजूर 15 दिवसात होणार आहे. अच्छा. आणि पैसे जसे जसे ते शेतकरी खर्च करतील तसे तसे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला शेतकऱ्याला खड्डे खंदायला पैसे, त्या खड्ड्यामध्ये कंपोस्ट भरायला पैसे, तिथं माती टाकायला पैसे, झाड लावायला पैसे, झाडाची रोपं तुम्हाला बंधाऱ्यावर मिळणार आहेत. एवढंच नाही तर रोज त्या झाडाची निरीक्षण करण्यासाठी शेतकरी शेताला स्वतःच्या शेतातलं पीक बघायला शेतकरी जर शेताला जाणार असेल तर 312 रुपये दररोज शेतकऱ्याला अच्छा, 100 रोजंदारी मिळेल. दिवस हा रोजंदारी मिळणार आहे त्याच्यामधून. आणि मग हे एकदा चमत्कार सुरू झाला ना तर मग होईल काय? 2 गोष्टी. एक तर निसर्गाचं संगोपन होईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता जसं
33% आता आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ता 4 दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे की 33% बघा, एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राचं हां. पहिला मुख्यमंत्री असा माणूस आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की 33% वन क्षेत्र असल्याशिवाय मानवजात सुरक्षित राहणार नाही, हे विज्ञान सांगतंय. बरोबर. ते विज्ञानाची अंमलबजावणी करणारा पहिला मुख्यमंत्री निघाला आणि त्यांनी सांगितलं की मला आता 300 कोटी हं, हं. वृक्ष 2030 पर्यंत लावायचे आहेत. हं. आणि मग हरित महाराष्ट्र करायचं आहे. म्हणजे जगामध्ये पहिलं विषय असा आहे की आता मला हरित महाराष्ट्र करायचं आहे. मला सांगा तुम्ही, आत्तापर्यंत हरित महाराष्ट्र मला करायचं आहे, झाड कुठलं लावणार आहे? वड, पिंपळ कशाला लावतील? त्याच्यापासून 2 रुपये मिळणार नाहीत. आता लावलेलं झाड, एकदा मी झाड लावलो तर हे कल्पवृक्ष आहे. बांबू एकदा जर लावलं तर हे लावलेलं झाड कमीत कमी 50 वर्षाला तुम्हाला 30 टन आणि 40 टन उत्पादन देणार आहे. हं, हं. पण आणि- हेच उत्पादन आल्यानंतर त्याला विकायचं कसं हां. आणि त्याच्यासाठीचे जे बिझनेस आहेत ते सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. हा, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं आता काय केलं, हरित महाराष्ट्र करायचं ठरवलं. मागचे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब त्यांनी बी ह्याला खूप मोठी हे दिली होती, संधी दिली होती. आणि आता तर काय झालंय की आता 7 लाख मिळाले, त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र करायचं ठरलं, रोपं बी द्यायचे ठरले आणि मग आता लोकांनी लावायचं ठरलं. म्हणजे आता रोपंही फ्री लावल्यानंतर ऑफ कॉस्ट दिली जातात. हा, आता लावल्यानंतर ही विकायचं कुठं, हा असा ज्यावेळेस प्रश्न. प्रश्न तयार झाला की मग लगेच महाराष्ट्र शासनाने आता 2 महिन्यापूर्वी बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी तयार केली. अच्छा. आणि या बांबू इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येत्या 5 वर्षामध्ये राज्य सरकार करायचं ठरवलेलं आहे. अच्छा, मग राज्य सरकार जर गुंतवणूक करणार असेल आणि लोकांना जर किंवा जे तरुण तरुणी आहेत ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे किंवा कोणकोणते बिझनेस वेगवेगळे सुरू करायचे आहे, त्यांनी याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, त्यांनी त्यांचं युनिट उभारायचं ठरवलं, तर त्यांना कशा पद्धतीने मदत होऊ हा, शकते? आता सध्या तातडीनं आत्ता जर कोणाला काही करायचं असेल ना, फर्निचर करा, बांबूपासून अच्छा. करता येऊ शकते. सरकार खरेदी करणार आहे. तुम्ही आता असले चष्मे जर वापरले तर आता माझा नातू, मी काही जरी घेऊन गेलो तर माझा नातू माझ्या वस्तूकडे कुठल्याच बघत नाही, पण माझ्या नातवाने सांगितलं दादू मला हे चष्मा पाहिजे. अच्छा. म्हणजे काय नवीन पिढीला ह्या गोष्टी आता नवीन वाटू लागलेल्या आहेत. हे झालं, अट्रॅक्ट करतात. अट्रॅक्ट करतात. आणि तुम्हाला आता सगळ्यात चांगली गोष्ट सांगतो मी, ती म्हणजे अशी की आपल्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे की राज्य सरकारचे जेवढे थर्मल आहेत ह्या सगळ्या थर्मलमध्ये आता मी कोळसा वापरायच्या ऐवजी बांबूपासून तयार होणारे पॅलेट्स वापरणार आहे. अच्छा. आता सगळ्या थर्मलमध्ये जर पॅलेट्स वापरायचं जर ठरवलं तर गावात कमी कमी 10-5 युनिट लागतील हो पॅलेट्स तयार करणारे. जमिनीच्या पोटातून जगभरातून जे कोळसा खंदून आणलं जायचं ना, तेवढ्या कोळशाला सबस्टिट्यूट आता बांबूपासून कोळसा तयार म्हणजे पॅलेट तयार करायचं, म्हणजे कोळसा तयार करायचंय. म्हणजे आज प्रत्येक गावामध्ये 10-10, 20-20 युनिट तयार होतील. आता सगळ्यात हे म्हणजे सगळ्यात आत्ता अर्जंट जर कुठलं असेल तर हे होणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी की 2019 मध्ये सरकारने सांगितलं, आता 2023ला तर नियमच केलं तर सरकारने की सगळ्या थर्मलमध्ये आता आम्ही 7% बायोमास यूज करू. अच्छा. उद्या जर सांगितलं सरकारने 5 टनाच्या वर जिथं कोळसा जाळला जातो तिथं बायोमास कंपल्सरी जर केलं तर तुम्हाला सांगतो अर्धा देश जरी बांबू लावला तरी देशाची गरज संपणार नाही. एवढं बायोमास आपल्याला लागल, एवढं फ्युएलसाठी आपल्याला लागल. आत्ता सध्या आपल्या देशाला 200 बिलियन बॅरल तेल लागतं. तर आता आपल्याकडे जेवढी लँड शिल्लक आहे ना देशामध्ये, ह्या सगळ्या लँडमध्ये जर आपण बांबू लावलो तर 6 बिलियन बॅरल तेल फ्युएल तयार होईल. 2 आपल्या देशासाठी लागल आणि 4 दुसऱ्या देशांमध्ये बिलियन सुद्धा. बॅरल आपण पूर्ण जिथं आत्तापर्यंत तुम्हाला सांगू का, आपण सौदी अरेबिया, इराक, इराण, रशिया इथून जे आत्तापर्यंत आपण खनिज तेल आणून वापरत होतो ना, या सगळ्या देशामध्ये काही बांबू होणार नाही. हिनी काही आता
बायोफ्युएल तयार करू शकत नाही. ह्या सगळ्या जगाला बायोफ्युएल द्यायची ताकद भारतामध्ये आहे. का तर भारताला जेवढा सूर्यप्रकाश आहे, भारताला जेवढं समुद्रकिनारा आहे, तेवढं जगामध्ये कुठल्याही देशाला नाही आहे. म्हणून इंग्रज म्हणायचे हिंदुस्तान सोने की चिडिया आहे. तर असं आपल्याकडे एवढं प्रचंड निसर्ग असल्यामुळं आपण 4 बिलियन बॅरल तेल आपण सगळ्या जगाला पुरवू शकतो. एवढी मोठी ताकद भारताची पण आहे. आता याच्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं जातं तेही महत्वाचं आहे. आता तुम्ही एक युनिट विषयी बोललात, म्हणजे फर्निचर टाकू शकतात आणि युनिट सुद्धा एकेका गावामध्ये अनेक जण हे युनिट उभारू शकतात. तर त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? हे बांबू प्रोडक्शन युनिट जर एखाद्या, आता समजा आपला हा पॉडकास्ट कोणीतरी बघितला, होय, त्यांना इच्छा निर्माण झाली, एखाद्या होय, तरुणीने किंवा तरुणाने बघितला आणि त्यांना होय, हे सुरू करायचंय, होय. तर ते कसं करू शकतात? नाही, नाही, मी काय म्हणतो ऐकून घ्या. आता खरं तर आम्ही का नाही ह्या सगळ्या गोष्टीसाठी लातूर जिल्ह्यामध्ये लोदगा नावाचं माझं गाव आहे. हां, हां. तिथं आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी दाखवायला ठेवलेल्या आहेत अच्छा. आणि यावर्षी आम्ही तिथं विद्यापीठच काढतोय बांबूच्या सगळ्या म्हणजे गोष्टी. तिकडे विद्यार्थी येऊन शिकतील? हा, बिलकुल. हं. आता हे शिक्षणामध्ये बांबू घेऊन जावं लागणार आहे. हं. जगामध्ये पहिला प्रयोग आम्ही करणार आहे की आता बांबूमध्ये आता इंडस्ट्री आली. बांबूमध्ये वस्तू काय तयार होतात कळलं. 3,20,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर चायनाचं आहे. बांबू उत्पादनामध्ये 10 मिलियन हेक्टर बांबू आपल्या भारतामध्ये आहे आणि आपण 18,000 कोटीचा आयात करतो आणि 5 मिलियन हेक्टर चायनामध्ये बांबू आहे. त्यांनी 3,20,000 कोटीचं टर्नओव्हर आहे. आपल्या दोघांमध्ये फरक काय? 1980ला चायनामध्ये आत्ता आपण जे जसं करलालो तसं चायनाने 1980ला सुरू केलं. अच्छा, म्हणजे आपण प्रोडक्शन वाढवलं त्यावेळेला. नाही, नाही, बांबूचं हां, त्याने सगळं त्याच्यावर प्रक्रिया सुरू केली 80 पासून. अच्छा. आपण आत्ता करलालो एवढं 40 वर्षाचा फरक आहे. आणि म्हणून आत्ता आपण जर सुरुवात केली तर माणसाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, कपडे आहेत, अन्न आहे, औषध आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 78,000 कोटी रुपयाचं लाकूड आपण आयात करतो. आपला भारत देश कृषी प्रधान म्हणतो आपण आणि लाकूड बी आयात करतो आपण. उद्या तर माणसं जाळायला सुद्धा लाकूड आयात करावं लागणार आहे, अशी वेळ येणार आहे. आणि मग आत्ता जर समजा 78,000 कोटी रुपयाचं लाकूड जर लागत असेल आणि हे लाकूड तयार करायला 25-30 वर्ष लागतं एका झाडाला. आणि मग ते करायच्या ऐवजी जर समजा आपण बांबू जर लावलं तर बांबू लावलेल्या 4थ्या वर्षी आपण लाकूड तयार करू शकतो. म्हणजे आजपासून आज जर समजा कोणी जर निर्णय केला, जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जसं काम करलेत, असं जर समजा सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांनी जर काम सुरू केलं तर मी तुम्हाला सांगतो आपला देश 4 वर्षानंतर लाकडाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. एवढी मोठी इंडस्ट्री आता मग आपल्या या देशाच्या. युनिटसाठी आ? म्हणजे लाकडाच्या बाबतीमध्ये तर आहेच, पण समजा कोणी लावलेलं असेल किंवा आता आपण चायनाविषयी बोलतोय, चायनासोबत जर कॉम्पीट करायचं झालं, तर आता आपल्याकडे बांबू आहेच. म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्या बाबतीमध्ये काही नियम आहेत, काही फॉरेस्ट बांबू आहे, तर काही ग्रासमध्ये आहे. पण त्याच्यामध्ये चायनासोबत आपल्याला स्पर्धा करायची असेल, तर त्यावेळेला जेव्हा सरकारकडून या योजना सुरू केल्या जातात, त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी वेळ किती लागतो किंवा तात्काळ त्याची अंमलबजावणी होते का? हे बघा, आपणाला ना गेल्या 2 वर्षातलं 2000 म्हणजे ह्या गेल्या 2 वर्षामध्ये खरं तर अटल बिहारी वाजपेयीजींनी आपले पहिले अटलजीच्या काळामध्ये सुरेश प्रभू साहेब वनमंत्री होते, पर्यावरण मंत्री होते. त्यांनी ह्याला सुरुवात केली होती. पण खऱ्या अर्थानं त्याची नीट सुरुवात झाली, पण पुढे जे वाढायला पाहिजे होतं ते वाढलं नाही. हं, हं. 2017मध्ये चमत्कार झालं. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू वृक्ष म्हणून सांगितलं आणि हे वृक्ष कापायला आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला वन अधिकाऱ्याची परवानगी लागते असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं लोकांनी वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यायला गेल्यानंतर लोक अधिकारी पैसे मागायला सुरुवात केली, म्हणून लोकांनी ते बांबू लावायचं सोडून दिलं. ही गोष्ट मोदी साहेबाच्या लक्षात आल्यानंतर मोदी साहेबांनी म्हणजे जे कायदा बदलायला 90 वर्ष लागले होते तेच कायदा बदलायला मोदी साहेबांनी 1927चा कायदा 2017ला 90 दिवसामध्ये 90 दिवसात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बदललं गेलं. मोदी साहेबाच्या एकाच वाक्यात मोदी साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी काय सांगितलं, कायदा कसा बदलला, त्यांनी सगळं ऐकलं आणि त्यांनी म्हटलं बांस ये घास आहे.
म्हणजे बांबूला झाडाच्या कॅटेगरीतून काढलं आणि गवताच्या कॅटेगरीमध्ये घातलं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रगती सुरुवात पण झाली. तेव्हापासून मग आतापर्यंत बांबूवर प्रक्रिया करणारे किती उद्योग आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आलेत? बघा, महाराष्ट्रामध्ये आता खऱ्या अर्थानं बरेच लोक धडपड करू लागलेले आहेत. अच्छा. मग त्या धडपडीसाठी त्यांना किती शासनाचं सहकार्य किती मिळतंय? आत्ता ते जी धडपड आहे ना, त्या धडपडीला इंडस्ट्रीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 2 महिन्यापूर्वी बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी आलेली आहे. अच्छा. आत्ता खऱ्या अर्थानं त्या धडपडीला एक वेगळी योग्य दिशा देण्याचं काम महाराष्ट्राच्या इंडस्ट्री, आपले जे उदय सामंत साहेब आहेत, उद्योगमंत्री, त्यांनी खूप परिश्रम घेऊन ही पॉलिसी आणलेली आहे आणि ही पॉलिसी आणल्यामुळं आता खऱ्या अर्थाने ह्याला दिशा मिळायला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं की आता या वर्षापासून ह्याला एवढी प्रचंड गती मिळेल की गेल्या 200 वर्षामध्ये जी गती मिळाली नाही ती गती ह्या 2 वर्षामध्ये मिळेल असं मला वाटतं. का तर एशियाई बँकेकडून महाराष्ट्र शासनाने 4,300 कोटी रुपये आणायचं ठरवलेलं या कामासाठी. आम्ही आशियाई बँकेच्या आशियाच्या हेडला विचारलं की असे पैसे देशातल्या कुठल्या राज्यांनी मागितले का? त्यांनी म्हणले आत्तापर्यंत असे पैसे कुणी मागितलेले नाही. ते पैसे फक्त म्हणजे महाराष्ट्र तिकडून सुद्धा महाराष्ट्राला ती मदत होऊ होऊ शकते. शकते. आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टीला जर दिशा द्यायचा असेल तर अँटोनियो गुटेरस नावाचे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं सांगितलं होतं की आता काय माहिती आहे का, की जग हे आता होरपळी म्हणजे होरपळीच्या युगामध्ये प्रवेश केलेले आहे. आणि मग होरपळीच्या युगामध्ये जर आता प्रवेश केलेले आहे तर आता क्विक ॲक्शनची गरज आहे, त्यांनी असं सांगितलं होतं. आणि क्विक ॲक्शन करणारा आता गेल्या 2 वर्षामध्ये माझ्या दृष्टीनं फक्त आणि फक्त महाराष्ट्र एकमेव दिसतंय. आणि म्हणून गेल्या वर्षी वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमच्या वतीनं 22 देशाचे नेते येऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचं तेव्हा होते. सत्कार केले हां. होते की बाबा, महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की जे अँटोनियो गुटेरसचं जे स्वप्न आहे, ज्या दिशेनं गेल्यानंतर मानवजात पृथ्वीवरची वाचणार आहे, म्हणजे ते पर्यावरणाचं काम संवर्धन करण्यासाठी. सगळं म्हणजे हे इंडस्ट्री असो का पर्यावरण असो का या बाकी सगळ्या गोष्टी असो, हे करण्याचं काम ज्या धडपडीने माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करतात ना, त्या प्रयत्नाला तोड नाही. आणि आत्ता आजच मला आपल्या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आम्ही तर आता बांबू लागवड हे महिला बचत गटांना सुद्धा योजना द्यायला तयार आहे. अच्छा. म्हणजे मग ते महिला बचत गटांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काम केलं जाणार? नाही आता जे ज्या महिला बचत गटांना सरकारी जमिनी द्यायचं काम करायचं आहे. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट सांगतो, तुम्ही आशिष जयस्वाल म्हणून आपले कृषी राज्यमंत्री आहेत, त्यांनी आणखीन एक प्रपोजल आणलेलं आहे. ते म्हणजे आता जंगलातले सगळे जे पक्षी आहेत ना, जंगल कमी झाल्यामुळं ते आपल्या शहरामध्ये मानवी यायला लागले. वस्त्यामध्ये हां. आलेले आहेत. आता ह्यांना परत जंगलामध्ये जंगलामध्ये जर पाठवायचं. पाठवायचं असेल तर जंगलाच्या बाजूच्या ज्या जमिनी आहेत, शेतकरी आता ते कसायचं सोडून दिलेले आहेत. आणि शेतकरी ज्या जमिनी कसायचं सोडून दिलेले आहेत जंगलाच्या बाजूच्या, त्या जमिनीमध्ये परत एकदा बांबूची लागवड करायची आहे. त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब यांना सगळ्याला सांगून एक योजना त्यांनी तयार केलेली आहे. आणि या योजनेमधून आत्ता ती बांबूची लागवड होईल. आणि एकूणच म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं असो, हवेतलं कार्बन कमी करण्याचं असो, हवेतलं तापमान कमी करण्याचं असो आणि गावातल्या लोकांना रोजगार निर्मिती करण्याचा असो. एवढंच नाही तर आता शहरामधल्या लोकाला आता सस्टेनेबल वस्तू वापरायचं सुरुवात करावं लागणार आहे. शहरातला आता तुमचं हे पॉडकास्ट बघून एखाद्या शहरातल्या माणसाला वाटेल की बाबा मी काय करणार आहे, तर मी म्हणणार आहे की बाबा तू बांबू नको लावू बाबा. का तर मग त्याने उद्योग कसा करावा बांबूवर त्यांनी आधारित? एकतर उद्योग करावा, त्यांनी उद्योग करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. आता समजा 2026 मध्ये एखाद्या व्यक्तीला हा उद्योग सुरू करायचा आहे, तर त्यांना सरकारकडून अनुदान किती मिळेल? समजा छोट्यात छोटं इंडस्ट्री, समजा 1 कोटी रुपयाची जर इन्व्हेस्टमेंट असेल. इन्व्हेस्टमेंट जर असेल हां. तर सरकार त्याला 1,20,00,000 रुपये देणार आहे. 20 म्हणजे त्याचा अर्थ 20% जास्त. नाही त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे 1 कोटी तुम्ही गुंतवलो हां. म्हणजे की तुम्हाला 120% देणार. एवढं मोठं, अच्छा. समजा 10 कोटी गुंतवलो तर 12 कोटी तुम्हाला परत मिळतील. एवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पण हे कधी मिळतील?
कारण सुरुवातीला मिळतील, टप्प्याटप्प्यानं मिळतील का त्याची जी प्रक्रिया आहे ती किती लांब असेल? प्रत्येक योजनेचं म्हणजे हं, ह्याच्यामध्ये ना तुम्ही जे इंडस्ट्री टाकसाल त्या इंडस्ट्रीला म्हणजे खऱ्या अर्थानं हे नवीन आहे. हं, हं. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टीचं तुम्ही रूप जर दाखवलं की त्या प्रोजेक्ट. हां, हां. तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते मिळणार आहे. आणि हे 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 जे आता जे हे ज्या बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी जी आलेली आहे ना, हं, हं. त्या पॉलिसीमध्ये याचं सविस्तर आहे. तुम्ही बांबू पॉलिसी वाचून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यातली सगळी माहिती मिळणार आहे. आणि अच्छा. एवढे पैसे कुठल्याही स्कीममध्ये मिळणार नाहीत, कुठल्याही पॉलिसीमध्ये मिळणार नाहीत. हं, अशी हं. पॉलिसी आपण तयार केलेली आहे. हं. पण त्याच्यामध्ये आता तुम्ही तज्ञ आहात या इंडस्ट्रीमधले सुद्धा आणि या शेतीमधले सुद्धा. तर काही लिमिटेशन्स आहेत का? म्हणजे कोणकोणते उद्योग करता येतील किंवा एखादा उद्योग असा आहे का, की ज्याच्यामध्ये मिळणार नाही, असं काही आहे? अजिबात नाही. 1 कोटीपासून आत्ता तुम्हाला मी हं. सांगितलं ना, की म्हणजे कोणताही 26 उद्योग बांबू 26,000 हां. कोटी रुपयाचं प्रपोजल आलेलं आहे. ते सुद्धा राज्य म्हणजे सरकार त्याला अनुदान देणार आहे. मग कोणकोणते उद्योग याच्यामध्ये करता येतील? सगळेच हं. म्हणजे उदाहरणार्थ? अ, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं ना, इथेनॉल तयार करता येईल, मिथेनॉल तयार करता येईल, मग कपडे तयार करता येतील, चष्मे तयार करता येतील, तुम्हाला लाकूड तयार करता येईल, तुम्हाला म्हणजे म्हणजे बघा प्लॅस्टिक तयार करता येईल, लोखंड तयार करता येईल, कॉपर तयार करता येईल, काच तयार करता येईल, कपडे तयार करता येतील, हं. डिझेल तयार फक्त करता येईल, तरुणांनी पेट्रोल हं. हां? याचा अर्थ फक्त तरुणांनी त्यांच्या आयडियाज घेऊन यायच्या आहेत. हां. त्यांचा प्लॅन घेऊन हां, यायचा आहे. हां, हां, प्रोजेक्ट हां, कशा हां, पद्धतीने हां, ते हां, करणार हां, हां. आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचंय हां, आणि हां. त्यांना हां, सगळं बिलकुल, बिलकुल. सरकारकडून हे अनुदान तुम्हाला हां. तुम्हाला एका ओळीत सांगू, हं, 1750 मध्ये पहिलं म्हणजे औद्योगिकरणाचं चाक जे फिरलं, हं. ते चाक जे फिरलं, ते चाक कसं फिरलं माहिती आहे का? ऑक्सिजन खाणे आणि कार्बन सोडणे. मग आता ते रिव्हर्स आता करायचं. रिव्हर्स करायचंय. हं. आता रिव्हर्स काय करायचंय? तर रिव्हर्स आता असं करायचंय, कार्बन खायचंय आणि ऑक्सिजन तयार करायचंय, तापमान कमी करायचंय आणि सगळ्या वस्तू पर्यावरणपूरक बनवायच्या आहेत. वातावरणामध्ये झालेला बदल थांबवण्यासाठी आणि पूर्ववर्ती करण्यासाठी एवढं मोठं विश्व म्हणजे हे हं. एका गावचं, तालुक्याचं नाही, हे विश्वाचं काम आहे, जगाचं काम आहे. जग बदलण्यासाठीचं हे काम आहे. एवढी मोठं हे उद्योग आहे आणि ह्याला मोल नाही, हे अनमोल आहे आणि बांबू हे कल्पवृक्ष आहे. बरोबर. तुम्हाला आणखीन एक सगळ्यात एक 2 फक्त महत्त्वाच्या हं, हं. गोष्टी मी सांगणार आहे. ते म्हणजे काय, की आता बांबूपासून लाकूड तर झालं, कपडे झाले, हं. घरात लागणाऱ्या वस्तू झालं, परंतु इन फ्युचर बांबूपासून आता एक चमत्कार तयार होणार आहे. ते म्हणजे प्लास्टिक आणि लोखंड आणि ॲल्युमिनियम याला रिप्लेस केलं जाणार. रिप्लेस केलं जाणार आहे. अच्छा. खऱ्या अर्थानं की आता खरं तर मी आता आमची एक आमचे खरं तर बांबू क्षेत्रामध्ये मी एकटा नाही तर आमच्याबरोबर खूप मंडळी आता काम हं, करू हं. लागलेत. आमचे संजीव करपे म्हणून आहेत. ते एनबारचे सल्लागार आहेत आणि आता दिनेश शर्मा म्हणून जे आता तुम्हाला मी गडचिरोलीचं जे सांगितलं ते हां, हां. गडचिरोलीचं युनिट ते करू लागलेले आहेत. अच्छा. तर या मंडळींनी मला आता सांगितलं की आता लोखंड आणि आता लोखंडाला पर्याय हं, हं. बांबूपासून आपल्याला लोखंडाला पर्याय वस्तू तयार करता येईल आणि ती म्हणजे लोखंडापेक्षा 8 पट ती वजनानं कमी असेल. अच्छा. पण ती परंतु तेवढी स्ट्राँग असेल का? लोखंडाचं जे गुणधर्म आहे हं, हं. सेम गुणधर्माची वस्तू आणि त्याच्यापेक्षा 8 पट स्वस्त म्हणजे हलकी हं. अशी वस्तू यायची ती शक्य कशी काय? हो, आता ते टेक्नॉलॉजी आहे. ते मी एक तुमच्या आधी अर्ध्या तासाच्या पॉडकास्टमध्ये सगळं टेक्नॉलॉजी मी कशी समजून सांगा. आता याच्यामध्ये एक तुम्ही कापड उद्योगाविषयी बोललात, तर बांबूपासून हे वस्त्रोद्योग कसा काय करू शकतो? म्हणजे वस्त्र कसे बनवले जाऊ शकतात? बांबूपासून फायबर बनवायची सगळ्यात मोठी इंडस्ट्री जगामध्ये आहे. त्याला 4,000 कोटी रुपये लागतात म्हणून आपल्या देशामध्ये आलेली नाही. आपल्या देशामध्ये येतंय तर काय परदेशातून धागा आणला जातंय आणि हं. त्या धाग्यापासून वस्तू बनवल्या जातं. शर्ट, पॅन्ट, तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर तुम्हाला साडीसुद्धा बांबूची, टी-शर्ट म्हणजे सगळ्या वस्तू आत्ता आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत आणि पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, मी तुम्हाला सकाळी सप्रेम म्हणजे देतो. याचा अर्थ आपण दुसऱ्या देशातून ते मागवतो. पण हां. आपल्याकडे बनवायचं असेल एखाद्या बिझनेस यंगस्टरला बनवायचा असेल, तो कारखाना टाकायचा असेल, तर त्यांच्यासाठी नेमकं काय आहे? नाही, यंगस्टरला एवढी मोठी गुंतवणूक आता शक्य नाही. यंगस्टरला हां. करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. हं. बऱ्याच दातात करायची काडी असेल, हां. ऐकलं का? ब्रश हां. करायचं असेल, आणखी शेव्हिंग किट. हां,
अरे हजार गोष्टी आहेत, हजार. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, की माणसाला लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी या पृथ्वीवर माणूस जन्माला आल्यानंतर त्याला ज्या ज्या गोष्टी लागतात ना, त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि तेवढंच नाही तर आता बायोडिझेल, बायोपेट्रोल हे सुद्धा आता बांबूपासून तयार केलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आणखीन एक सांगतो मी तुम्हाला, की कॉपर. कॉपर म्हणजे हे जे आपल्याला वायर आहेत इलेक्ट्रिकच्या हां. वायर, ह्या इलेक्ट्रिकचे वायर सुद्धा काही दिवसानंतर बांबूपासून बनतील. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आणखीन एक चमत्कार सांगणार आहे. आपण हे सगळं काच जे वापरतो ना, या काचेपेक्षा 10 पट पारदर्शक काच ही बांबूपासून तयार होते, असा शोध लागलेला आहे. अच्छा. पण बांबू हा ज्वलनशील पदार्थ आहे. म्हणजे लाकूड हा ज्वलनशील असतो. मग त्याच्यामध्ये बांबूपासून तुम्ही वायर सुद्धा म्हणताय इलेक्ट्रिकची. ती कशी काय शक्य आहे? आणि हेच तर तुम्हाला म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, की हां. एक गोष्ट लक्षात घ्या, की आपली काय म्हणतो, आपली पाण्याची जी मोटर असते ना, हां. ते पाण्याच्या मोटरमध्ये कॉपरची वायर हां. टाकून ती पूर्ण हो, भरलेली असते. इनफॅक्ट ज्या काही इलेक्ट्रिक वस्तू असतात त्याच्यामध्ये ती वायर असते. हां. आणि त्याच्यामध्ये एक वायर दुसऱ्याला चिटकू नये म्हणून मध्ये बांबूचे काडे टाकले जाते. अच्छा. ऐकलं का? हं, हं. बांबू ही एक अशी वस्तू आहे, की आता समजा तुम्हाला बांबू जर वापरलं तर तुम्हाला लाईटचं शॉक म्हणजे बांबूची काडी जर तुम्ही ह्याच्या करंटच्या पिनमध्ये जरी होल्डर. हां. टाकली तरी तुम्हाला शॉक बसत नाही. अच्छा. हां, तर बांबूचे गुणधर्मच वेगळे आहेत. म्हणजे हं, हं, हं. ह्याचे एवढे गुणधर्म आहेत, की मी तुम्हाला रातभर सांगू शकतो, एवढे ह्याचे सगळे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हं, हं. आणि म्हणून आत्ता जर मानवजात वाचवायची असेल, तर तुम्हाला एकच माझी आपल्या माध्यमातून एक विनंती अशी करायची आहे, ती म्हणजे की ज्या शेतकऱ्याला शक्य आहे त्यांनी बांबू लावावा. हं. ज्या शेतकऱ्याला शक्य नाही त्यांनी बांबू लागवडीसाठी आपल्या जमिनी जर भाड्यानं द्यायच्या, तर आता तुम्हाला भाड्यानं सुद्धा जमिनी घेणारे लोक येतील. हं, हं. त्याच्यानंतर ज्यांना कुणाला याच्यात इंडस्ट्री जर सुरू करायची असेल, फर्निचर इंडस्ट्री असो का टूथब्रश असो का बाकीच्या ह्या माणसाला लागणाऱ्या वस्तू असो, ह्या असो की कपडे असो, की आता सगळ्यात सोपं आत्ताचं जर काही असेल तर पॅलेट्स आणि ब्रिकेट्स तयार करायचा असो. आणि सगळ्यात तुम्हाला आणखीन एक शॉकिंग गोष्ट मी सांगणार आहे, हं. की देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जमिनीमधलं कार्बनचं प्रमाण होतं 3%. हं, हं. आता 0.2% कार्बन कमी झालेलं आहे जमिनीतलं. आता तुमच्या नातवाला तुम्ही फक्त सातबारा देणार आहे, उपजावी जमीन देणार नाही. आणि जमीन जर उपजाऊ द्यायची असेल तर तुम्हाला म्हणजे जमिनीतलं कार्बनचं प्रमाण वाढवावं लागणार आहे. आणि जमिनीचं कार्बन जर वाढवायचं असेल तर आता ब्रिज पिला आणि गोवा बरोबर आम्ही एक सामंजस्य तसं सर करार तुम्ही केलेला आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की तुम्ही बांबूचे बायबल आहात. तुम्हाला म्हणजे त्याच्या पैकी सगळ्या गोष्टी माहिती आहे. नाही, पण आता जेव्हा तुम्ही मी नाही, परंतु मी ह्याचा स्पोक्समन ठरलोय. मी हां. सांगणारे भरपूर लोक तुम्ही आहेत. तुम्ही सुरुवात केली हां. आणि तुम्ही त्याच्यामध्ये बराचसा तुमचा आयुष्यातला एक मोठा भाग दिलेला आहे होय. त्याच्यामध्ये संशोधनासाठी किंवा काम करण्यासाठी. बरोबर. आता आपण या सगळ्या वस्तूंविषयी बोलतोय. तुम्ही चष्मा वापरताय, घड्याळ वापरताय, पण त्याच वेळेला किंवा टूथपिक असेल, टूथब्रश असेल, इतरही ज्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये या वस्तू जेव्हा आपण सस्टेनेबल गोष्टी विकत घेतो, त्यावेळेला त्या जास्त महाग असतात, असा एक लोकांचा समज आहे. तर मग सध्या जे बनतंय आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याची किंमत आणि प्लास्टिकपासून बनणाऱ्या वस्तू यांची किंमत ही सारखी आहे, कमी आहे, जास्त कसं आहे? आता जमिनीमध्ये जे फ्लोरिंग आहे ना, नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट फ्लोरिंग केलेलं आहे हं. जमिनीमध्ये. हे म्हणजे जमिनीवर जी फरशी आहे ना, हां. ही फरशी लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट आहे ही फरशी. आणि आता वूड फ्लोरिंग जी आहे त्याच्यामध्ये किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यापेक्षा स्वस्त देऊ शकतो आपण. अच्छा. त्याची जी साईज आहे ना, ती साईज जर बघितली ना, तर आपण सध्याचे जे वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूपेक्षा बांबूच्या वस्तू आपण स्वस्त देऊ शकतो. आणि जे ब्रश आहे ना, प्लॅस्टिकचं ब्रश आणि बांबूचं ब्रश, प्लॅस्टिकच्या ब्रशपेक्षा आपण बांबूचं ब्रश स्वस्त देऊ शकतो. अच्छा. पण सध्या मिळतंय का तसं? हो, बिलकुल सध्या मिळू शकते, काही अडचण नाही. एक गोष्ट आहे की आपण लांबूनच म्हणायचं महाग आहे वाटतं बाबा, असं म्हणून जमत नाही. ते जर घेतलं तर लक्षात येईल आपल्या सगळ्याला. मग आता सध्या बांबूपासून ज्या वस्तू बनतायत, त्याच्यामध्ये कोणत्या वस्तूला जास्त मागणी आहे, जास्त डिमांड आहे? कसं मार्केट आहे आपल्या इथे? बघा, मार्केट आता ह्या सगळ्या गोष्टीचं डेव्हलप करावं लागणार आहे. म्हणजे अजून डेव्हलप तेवढं झालेलं नाही? अजून तेवढं झालेलं नाही.
उत्पादन ज्या पद्धतीनं ज्या गतीनं व्हायला पाहिजे होतं त्या गतीनं अजून आपल्याकडं उत्पादन सुरू झालेलं नाही. आपण अजून बी सगळे बऱ्याच वस्तू आपण बाहेरूनच आणतो आणि खऱ्या अर्थानं हीच वेळ आहे तरुणांना जे काही वेगवेगळे मशीन्स आणून आपण आता ह्याच्यावर प्रक्रिया करणारी इंडस्ट्री उभी करायसाठी आणि मग आता 1 कोटीपासून तर तुम्ही 1000 कोटी रुपयेपर्यंत इंडस्ट्री उभी करा. सरकार तुमच्या पाठीशी थांबणार आहे आणि हेच काळ असा आहे की सस्टेनेबल वस्तू वापरायचा बी काळ आहे आणि सस्टेनेबल वस्तू बनवायचं बी काळ आहे. आता सगळ्या देशाच्या समोर आता मी काय करू, सगळ्या क्षेत्रामध्ये सॅच्युरेशन तयार झालेलं आहे. एकच इंडस्ट्री अशी शिल्लक आहे. इथं तुम्ही या कितीही गतीनं जर तुम्ही केलात तर तुमच्या देशातलं कुठलंही हात रिकामं राहणार नाही. एवढी प्रचंड जसं की आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये इंडस्ट्री उभी झालेली आहे. ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आता गावामध्ये येत आहेत. सुरुवात हां. होतील. असं आता हे बदल हे बदल आता व्हायला सुरुवात होणार आहे आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या देशातल्या युवकांना म्हणजे ही अपॉर्च्युनिटी आहे. या संधीचा सोनं सगळ्यांनी केलं पाहिजे. ह्याच्यावर सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि आता वीज सगळी बांबूपासून तयार होईल, डिझेल बांबूपासून तयार होईल, पेट्रोल बांबूपासून तयार होईल, इथेनॉल बांबूपासून तयार होईल, कपडे बांबूपासून तयार होतील, सगळ्या माणसाच्या लागणाऱ्या गरजा सगळ्या बांबूपासून तयार होतील. असा हे कल्पवृक्ष आहे आणि हे करण्यासाठी आता शेतकरीसुद्धा पुढे झालेले आहे. फक्त आता युवक जर इंडस्ट्र्या घेऊन जर गावागावामध्ये उतरतील तर लागणार एवढं रॉ मटेरियल का तर जमीन खंदायचीच नाही आता आणि जमीन खंदायची नाही म्हटल्यानंतर आणि बांबू काय कुठेही येतंय, कसल्याही जमिनीमध्ये बांबू येतंय. म्हणजे पण 3 सर फूट तुम्ही 3 फूट युवकांविषयी माती हां, जर हां. असेल तर त्या ठिकाणी येतंय. ज्या पण याच्यामध्ये आता युवक जर पुढे आले समजा, ही इंडस्ट्री सुरू करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी गावातले असतील, शहरातले सुद्धा असतील, तर त्यांना सरकारकडून काय मदत केली जातीये? म्हणजे कशा पद्धतीनं ते आपला हे बिझनेस सुरू करू शकतात? आणि मी काय म्हणतो ऐकून घ्या. बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी म्हणजे आत्ता असली पॉलिसी बघितल्यानंतर म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की सगळ्यात चांगली पॉलिसी महाराष्ट्राची आहे. छत्तीसगडची मग आता समजा 2026 मध्ये मला आता माझंच एक एक्झाम्पल घेऊयात, की मला एखादा बांबू प्रक्रिया उद्योग सुरू करायचा हो. आहे. तर मग नेमकं काय करायला पाहिजे? सुरुवात कुठून करायला पाहिजे आणि कोणत्या स्टेप्स आहेत, की ज्याच्यामुळे मी हा प्रक्रिया उद्योग सुरू करू शकते? आता तुम्हाला आत्ता जर तातडीनं जर तुम्हाला इंडस्ट्री जर सुरू करायची असेल तर एक तर ज्या जिल्ह्यामध्ये बांबू आहे त्या जिल्ह्यात तुम्हाला जावं लागेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बांबू पहिला लावावा लागेल. किंवा घेऊन यावं लागेल. घेऊन यावं लागेल. दोन्हीपैकी एक आहे. जिथं बांबू आहे तिथून घेऊन तरी म्हणजे या. सगळ्यात आधी रिसर्च करायची, बांबू कुठे अवेलेबल आहे, त्याची वाहतूक कशी करता येईल हे बिलकुल. झालंच. पण त्याच्यानंतर पुढे रजिस्ट्रेशन असेल किंवा सरकारकडून मिळणारं जे काही तुम्हाला एक हां. सोपं सांगू का मी सोपं. आता पेन आहे ना, पेन बांबूची आपण तयार करू शकतो. हां. 1 मिनिट आहे का, आपली 12 कोटी महाराष्ट्राची जनता आहे आणि 10 कोटी जरी लोक जर ब्रश वापरत असतील ना तर तुम्हाला गंमत सांगतो मी, वर्षाला एक माणूस 4 ब्रश वापरतो. हो. तर 10 3-3 महिन्यांनी कोटीमध्ये बदलतात. हां. किती झाले? 10 कोटी 40. 40 कोटी ब्रश लागणार आहेत. आता 1 ते 2 लाखच ब्रश तयार होतात महाराष्ट्रामध्ये. जर उद्या जर तरुणांनी ठरवलं की मी तर म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी ठरवावं की बाबा आपण आता ब्रशची इंडस्ट्री सुरू करू. तर आम्ही उद्या सरकार म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगून मी जाहीरपणे सांगू शकतो की प्लॅस्टिकचे ब्रश महाराष्ट्रात वापरायला बंदी आहे. असं निर्णय काही करता येऊ शकते हो. तुम्ही तर पुढे तर कोणतं आलं पाहिजे. तुम्ही जर वस्तू सप्लाय करण्याची ताकद तुमची जर दिसली, तुम्हाला काय सांगू मी आता सगळ्यात सोपं सांगतो की सगळ्या ठिकाणी जिथं जिथं दगडी कोळसा जाळला जातो तिथं आता दगडी कोळशाच्या ऐवजी बांबूपासून पॅलेट जाळले जातात. हे एकदा जर ठरलं पक्क आणि मग म्हणजे ठरण्याची शक्यता आहे. नाही झालंय आता. मिळत नाही म्हणून घेत नाही ना, तर सगळे थर्मल जाहिराती काढलेले आहेत. मालच मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे जेवढे थर्मल आहेत ना ते कोविड कधी आला आपल्याकडे 19ला आलं 19-20 ना. मध्ये. हां. तर 19 पासून आजपर्यंत म्हणजे वर्षाला टेंडर प्रसिद्ध होते परंतु मालच मिळत नाही. त्याच्यामुळे आपण हे करू शकतो म्हणजे माल तयार करू शकतो, एवढं माल देऊ शकतो. म्हणजे स्कोप आहे असं म्हणताय. प्रचंड स्कोप आहे.
अच्छा. आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे आपण या आपल्या पॉडकास्टमध्ये विचारत असतो जे काही गेस्ट असतात आणि तुम्ही तर एवढं सगळं केलेलं आहे या इंडस्ट्रीमध्ये बेसिकली. तर पुढे तुम्ही सगळ्या गोष्टींविषयी सांगितलेलं आहे. मात्र बांबूमध्ये अशी एखादी कोणती वस्तू आहे की ज्याला खूप जास्त डिमांड येऊ शकते? आणि आता बांबूपासून काय डिमांड येईल म्हणजे प्रत्येक गोष्टीला डिमांड येईल बघा. हं. आता मी काय म्हणतो, की आता मी ब्रिज पिलानी गोवाबरोबर आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे. हां. जमिनीमधलं कार्बनचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर बांबूपासून ॲक्टिव्हेटेड चारकोल तयार करायचं आणि त्याच्यापासून ते जमिनीमध्ये जर टाकलं तर जमिनीची उत्पादकता वाढू शकते. हे सिद्ध झालेलं आहे आणि परत एकदा आम्ही ब्रिज पिलानी गोवाबरोबर आम्ही आता सामंजस्य करार केला आणि आमच्या जमिनीमध्ये हे प्रयोग आम्ही करणार आहे. हं, म्हणजे हं. तुमची जमिनीची उत्पादकता वाढवायची आहे का? तर तुम्हाला बांबू वापरावा लागेल. हवेतलं कार्बन कमी करायचे का? हं, तुम्हाला हं. बांबू वापरावा लागेल. हवेतलं तापमान कमी करायचं का? तुम्हाला बांबू वापरावे लागेल. हं. तुम्हाला थर्मल चालवायचं का? तुम्हाला बांबू वापरावा लागेल. तुम्हाला फर्निचर तयार करायचं का? मग फर्निचर आता लोखंडाचं बी हं, तयार हं. करायचं नाही आणि लाकडाचं बी करायचं नाही. मग कशाचं? तर बांबूच्या लाकडापासून तयार हं, करता हं, मग हं. बांबूचं लाकूड तयार करता येतं का? तर बांबूचं लाकूड सगळ्यात चांगलं म्हणजे टीकवूडपेक्षा सुद्धा अच्छा. अधिक घनता असलेलं लाकूड हे बांबूपासून तयार हं, हं. करता येते. तेही तुम्हाला तयार करता येऊ पण शकते. याच्यामध्ये आता समजा बांबू लागवडीसाठी शासन मदत करतंय. त्याच्यानंतर आता समजा जे उद्योग करणारे लोकं आहेत, त्यांना सुद्धा हे पॉइंट्स मिळतात का? कारण तेही एक प्रकारे पर्यावरण संवर्धनामध्ये स्वतःचा हात देणार आहे. सस्टेनेबल वस्तू ते निर्माण करणार आहेत. तर त्यांना याच्यामध्ये काही मदत मिळते का? प्रश्नच नाही. हं, म्हणजे सरकार तुम्हाला अनुदान तर देणारच देणार आहे हं, आणि तुम्हाला आता भारत सरकार म्हणजे पहिलं कार्बन क्रेडिट असं जगामध्ये जे विषय होता, आता ग्रीन क्रेडिट म्हणजे केंद्र सरकार आपलं हं, हं. देणार आहे. त्याच्यावर तुम्ही हे सस्टेनेबल मटेरियल तयार करते म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या सबसिड्या मिळणार आहेत. हं, हं, हं. म्हणजे अच्छा. तुम्ही या क्षेत्रामध्ये जेवढं जाचाल ना, आता धूर कार्बन सोडणाऱ्या कंपन्यावर टॅक्स लावला जाणार आहे आणि काय म्हणतो कार्बन खाणाऱ्या इंडस्ट्रीला त्याचं बेनिफिट मिळणार. बेनिफिट मिळणार आहे. तो म्हणल्यासारखं त्याला मदत मिळणार आहे. हं, म्हणजे हं. हे क्षेत्र आता हे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायदेशीर क्षेत्र हेच राहणार आहेत हं, हं. मग आता भविष्यामध्ये. आपण चायनाविषयी सुद्धा बोललो. म्हणजे चायनामध्ये जी क्रॉप आहे ती जास्त घेतली जाते. पीक जास्त घेतलं जातं बांबूचं आणि आपल्याकडे कमी घेतलं जातं. तर मग चायनाला टक्कर देण्यासाठी किंवा त्यांच्या इथे मॅन्युफॅक्चरिंगचे ज्या पद्धतीनं युनिट आहेत, तसं बांबू प्रक्रिया उद्योग त्या पद्धतीनं आपल्याकडे, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुरू होतील, याच्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे किंवा सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडून जेवढ्या जेवढ्या गोष्टीची अपेक्षा होती, सरकार आमच्या 2 पावलं आता पुढे आहे. हं. आमचं सरकार ऐकत आहे. हां. ऐकलं का? आता आता राज्य सरकार आता एक टास्क फोर्स तयार करणार आहे. हं, ह्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी. हं, आता फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे. घोषणा तर सगळ्या झालेल्या आहेत. हं, पण या सगळ्या घोषणावर लक्ष ठेवून हे काम करून घेण्यासाठी एक टास्क फोर्सची आवश्यकता आहे हं, हं. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे काम आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना दिलेलं आहे. ते जेवढ्या लवकर हे टास्क फोर्स तयार करतील तेवढ्या ह्या सगळ्या विषयाला गती मिळणार आहे हं. आणि मग आता ही गती मिळाल्यानंतर फ्युचर नेमकं कसं असेल? बांबू उद्योगाचं असेल म्हणजे भारताचं फ्युचर या इंडस्ट्रीमध्ये नेमकं कसं असेल? मला असं वाटतं की आजपर्यंत आय टी इंडस्ट्रीकडे ज्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं त्या आय टी इंडस्ट्रीची जागा आता बांबू इंडस्ट्री घेईल असं मला वाटतं. आणि तेवढा स्कोप त्याच्यामध्ये असेल? त्याच्यापेक्षा जास्त. वाह! तुमचं हे जे काही तुम्ही आता सांगितलेलं आहे ते सत्य ठरो अशी अपेक्षा आपण करूयात. आणि सर खरंच तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. बऱ्याचशा योजनांविषयी सांगितलं आणि फ्युचरविषयी सरकार नेमका काय विचार करते याच्याविषयी सुद्धा सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक्यू. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 मराठी.